खोट्या प्रेमाची किंमत. अन्वी आणि रोहनचे लग्न लहानपणापासूनच ठरलेले होते. रोहन हा अन्वीच्या वडिलांचा जिवलग मित्राचा मुलगा होता. दोन्ही कुटुंबांमध्ये खूप जवळचे संबंध होते. रोहन अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहत होता, पण त्याला नेहमीच माहित होते की भविष्यात त्याचे लग्न अन्वीशी होणार आहे. अन्वीलाही याची कल्पना होती, मात्र आयुष्याने तिच्यासाठी काही वेगळेच लिहून ठेवले होते. अन्वी BSWचे शिक्षण घेत होती. ती अभ्यासात हुशार, स्वभावाने शांत आणि मनमिळाऊ होती. कॉलेजमध्ये एका प्रोजेक्टवर काम करत असताना तिची ओळख आदित्यशी झाली. आदित्य तिचा सिनियर होता. तो दिसायला देखणा, अभ्यासात हुशार आणि कॉलेजमधील टॉपर होता. त्यामुळे अनेक मुली त्याच्याकडे आकर्षित होत असत. प्रोजेक्टच्या निमित्ताने दोघांची ओळख झाली. आदित्य अन्वीची खूप काळजी घ्यायचा, तिची स्तुती करायचा, प्रत्येक गोष्टीत तिची साथ द्यायचा. हळूहळू अन्वी त्याच्या प्रेमात पडली. अन्वीची मैत्रीण पूजा मात्र तिला वारंवार सावध करत होती. अन्वी, आदित्यपासून जरा जपून राहा. माझ्या भावाने त्याच्याबद्दल काही चांगल्या गोष्टी सांगितलेल्या नाहीत. पण प्रेमाच्या आहारी गेलेल्या अन्वीने तिचे बोलणे दुर्लक्षित केले. काही दिवसांनी कॉलेजतर्फे लोणावळ्यात शैक्षणिक कॅम्प आयोजित करण्यात आला. दिवसभर प्रोजेक्टचे काम करून सर्व विद्यार्थी आपल्या तंबूमध्ये गेले. त्याआधी आदित्यने अन्वीला सांगितले होते, आज मध्यरात्री माझ्या तंबूमध्ये घे, तुझ्यासाठी एक खास सरप्राईज आहे. सुरुवातीला अन्वीने नकार दिला, पण त्याच्या आग्रहापुढे ती तयार झाली. मध्यरात्री ती त्याच्या तंबूमध्ये गेली. आदित्य तिची वाट पाहतच होता. काय सरप्राईज आहे? अन्वीने हसत विचारले. आदित्यने खिशातून एक सुंदर डायमंडची रिंग काढली आणि तिच्या बोटात घातली. अन्वीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ही खूप महाग असेल ना? तिने आश्चर्याने विचारले. आदित्य हसला. तुझ्यापेक्षा महाग नाही, असं म्हणत त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट अलगद बाजूला केली. अन्वी, आय लव्ह यू. अन्वीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. आय लव्ह यू टू. त्या क्षणी तिला वाटलं की तिचं आयुष्य पूर्ण झालं आहे. आदित्यच तिचं सर्वस्व आहे. काही महिन्यापर्यंत सर्व काही सुरळीत चालू होते, पण नंतर आदित्यचे वागणे अचानक बदलू लागले. तो तिचे फोन उचलत नव्हता, मेसेजला उत्तर देत नव्हता. रोज भेटणारा आदित्य आता तिच्यापासून दूर पळू लागला. अन्वी खूप अस्वस्थ झाली. तिला काहीच समजत नव्हते. एक दिवस ती त्याला कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये भेटायला गेली. तिथे आदित्य आपल्या मित्रांसोबत बसला होता. अन्वी त्याच्याजवळ जाणार इतकेच त्याच्या कानावर त्याचे शब्द पडले. अरे, तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणं काही अवघड नव्हतं. जे हवं होतं ते मिळालं. त्याचे मित्र मोठ्याने हसू लागले. अन्वीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती थेट त्याच्यासमोर उभी राहिली. आदित्य, हे सगळं खरं आहे का? आदित्यने तिच्याकडे पाहिलं आणि निर्विकारपणे म्हणाला, हो, मग त्यात एवढं काय? म्हणजे तू माझ्यावर प्रेम करत नव्हतास? तेव्हा होतं कदाचित, आता नाही. आणि माझ्या भावना? अन्वी रडत म्हणाली. आदित्य खांदी उडवत म्हणाला, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. इतकं बोलून तो आपल्या मित्रांसोबत पुन्हा हसायला लागला. त्या दिवशी अन्वीचं हृदय तुटलं. तिने कॉलेजमध्ये जाणं कमी केलं. ती स्वतःमध्ये सरवून गेली. कोणावरही विश्वास ठेवायची तिची हिंमतच उरली नाही. दरम्यान दोन्ही कुटुंबांनी अन्वी आणि रोहनच्या लग्नाची बोलणी पुढे नेली. रोहन आपल्या कुटुंबासोबत भारतात आला. लग्न ठरवण्यापूर्वी अन्वीने त्याला भेटण्याचा निर्णय घेतला. एका शांत कॅफेमध्ये दोघे समोरासमोर बसले होते. अन्वीने धीर एकवटला आणि तिचा संपूर्ण भूतकाळ रोहनसमोर मांडला. सगळं ऐकून रोहन काही क्षण शांत राहिला. अन्वीच्या मनात भीती निर्माण झाली, पण पुढच्या क्षणी रोहन हसला. अन्वी, मला एक गोष्ट सांग. काय? आज तुझ्या मनात कोण आहे? अन्वीने खाली मान घातली. कोणीच नाही. रोहनने तिचा हात अलगद आपल्या हातात घेतला. मग बाकी काही महत्वाचं नाही. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. रोहन, मी खूप खचले आहे. आता कोणावरही विश्वास ठेवायची हिंमत उरलेली नाही. रोहन प्रेमाने म्हणाला. अन्वी, भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्की बदलता येतं. लहानपणापासून आजपर्यंत माझ्या मनात फक्त तूच होतीस. तुझ्यासोबत जे घडलं त्याचं मला वाईट वाटतं, पण त्यासाठी मी तुला कधीच दोष देणार नाही. हे शब्द ऐकताच अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतक्या दिवसांनी कोणीतरी तिच्या जखमांवर प्रेमाने फुंकर घातली होती. माझी चूक झाली रोहन.
तू माझी वाट पाहत होतास आणि मी. रोहनने तिच्या बोलण्यामध्ये तिला थांबवलं. झालं गेलं विसरून जा. आयुष्य कोणाच्याही एका चुकीने संपत नाही. तो हसत पुढे म्हणाला, चल आता नवीन सुरुवात करूया. अन्वीच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी खरं हास्य उमटलं. काही दिवसांनी त्यांचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. लग्नानंतर रोहन तिला अमेरिकेत घेऊन गेला. कॅलिफोर्नियामधील एका नव्या वातावरणात, नव्या स्वप्नांसोबत नवीन आयुष्य पुन्हा फुलू लागलं. एका संध्याकाळी समुद्रकिनारी फिरताना अन्वी रोहनच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. ती हळूच म्हणाली, देवाने माझ्याकडून एक व्यक्ती हिरावून घेतली, पण त्याच्या बदल्यात मला योग्य माणूस दिला. रोहन हसला. कारण काही नाती आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात आणि काही नाती आयुष्यभर साथ देण्यासाठी. अन्वीने त्याचा हात घट्ट पकडला. आज तिच्या मनात कोणतीही वेदना नव्हती, कारण तिला समजलं होतं की खऱ्या प्रेमात फसवणूक नसते, स्वार्थ नसतो, तर असतो फक्त विश्वास, आदर आणि आयुष्यभराची साथ.